लातूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय। शहरातील बहुतांश भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। लातूरच्या जुनागाव परिसरात पावसामुळे प्रचंड नुकसानही झालंय। अनेक छोटी मोठी वाहनं पाण्यात वाहून गेली आहेत। अनेक छोट्या रस्त्यांना नदीचं रूप आल्याने नागरिकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर पडणं टाळल्याचं पाहायला मिळत आहे। लातूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचं थैमान, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं। लातूरच्या जुनागाव परिसरात पावसामुळे प्रचंड नुकसानही झालं आहे। आपले प्रतिनिधी सचिन अंकुलगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर सचिन, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच नीलम, जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 15 दिवसापासून जे आहे ते पावसाने सतत या ठिकाणी हजेरी लावली आहे आणि काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस झालेला आहे। मात्र काल दुपारी जो लातूर शहरामध्ये आणि परिसरामध्ये जो पाऊस झाला तो अत्यंत मोठा आणि अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी लातूर शहरामध्ये कोसळलेला आहे। त्यामुळे जर पाहायला गेलं तर लातूर शहरातील नागरिकांची एकदमच तारांबळ या ठिकाणी उडालेली आहे आणि नाल्या तुंबल्यानं जे पाणी जे आहे ते रस्त्यावरती आलं आणि रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यामुळे गाव भागातील, लातूर शहरातल्या गाव भागामध्ये रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात आल्यानं दारासमोर लावलेली वाहनं सुद्धा यामध्ये वाहून गेली आणि ती वाहनं पकडण्यासाठी सुद्धा नागरिकांची धावपळ तसल्या पाण्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। त्याचबरोबर लातूर शहरातले पूर्व भाग असेल, या ठिकाणी दयानंद कॉलेज असेल, खाडगाव रोड असेल, कोल्हेनगर असेल, अशा अनेक भागांमध्ये जे आहे ती घरांमध्ये, वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामध्ये संसारोपयोगी साहित्य जे आहे ती नागरिकांचं या ठिकाणी खराब झालेलं आहे। तरी सगळ्या नागरिक आता सध्या जे आहेत ती पंचनामे करून नुकसान भरपाईची सुद्धा मागणी नागरिकांमधून केली जात आहे आणि नालेसफाई, पावसाळी पूर्व नालेसफाई न केल्याने ही परिस्थिती सध्या लातूर शहरामध्ये या ठिकाणी उद्भवलेली आहे। त्यामुळं लातूर शहर महानगरपालिकेच्या समोरच नानानी पार्क या ठिकाणी तळ्याचं स्वरूप या ठिकाणी आल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे एकंदरीत 2 ते 2.5 तासात झालेल्या या पावसामुळे लातूरकरांची मोठी तारांबळ या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। तसंच जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। जसं फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, तसेच कांदा पिकाचं सुद्धा मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे। 46,000 हेक्टर वरती जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण जे शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। जी, धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।